आज रावेर आणि जळगाव दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही मतदारसंघाची बैठक भारतीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। मला वाटतं अतिशय उत्साह, खूप मोठा उत्साह, म्हणजे यावेळेला तर 5 लाखाचा आकडा, गेल्या वेळी 4.5 लाख आणि 4.5 लाख असं लीड दोन्ही जागांमधून या ठिकाणी होतं, जळगाव आणि रावेरमधून। यावेळेला मला वाटतं 5 लाखाचा आकडा आम्हाला हा पार करायचा आहे। एवढ्या मोठ्या मताधिक्याने आम्हाला दोन्ही स्मिता पाटील, स्मिताताई वाघ आणि रक्षाताई खडसे या दोघी खासदारांना आम्हाला दिल्लीला पाठवायचं आहे आणि मोदीजींचे हात बळकट करायचे आहेत। सध्या दोन्ही ठिकाणी काही कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची नाराजी समोर येत आहे। उमेदवार बदलाची चर्चा सुरू आहे। कुठेही काही नाराजी नाही आहे। 2 दिवस सगळीकडे ज्याचा मागणी असते तिकिटाची त्याच्यामध्ये नाराजी असते, पण दुसऱ्या दिवशी सगळ्यांची नाराजी निघालेली आहे। आज ज्यांची नाराजी होती ते सगळ्यांनी इथे भाषणं केलेली आहेत, आपल्यासमोर आवाहन केलेलं आहे, अतिशय स्पष्ट शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे इथे कुठेही नाराजी नाही आणि त्यांच्या सगळ्यांच्या भरोश्यावरच मी सांगतो की आम्ही दोन्ही जागा 5 लाखाच्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येऊ। ज्यांनी राजीनामे दिले ते सगळे इथे आलेले आहेत, त्यांनी सगळे आपले राजीनामे मागे घेतलेले आहेत, आम्ही ते स्वीकारलेले नाहीत आणि सगळेजण, तुम्हाला मी नावानिशी सांगेन, आपण बघत असाल मगापासून ज्यांनी राजीनामे दिले ते सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। क्षणिक हा राग असतो, क्षणिक या ठिकाणी त्या गोष्टी रागाच्या भरात होत असतात, पण आमचा पक्ष हा खरं म्हणजे आपल्याला सांगण्याची गरज नाही, हा संघटनेला महत्त्व देणारा पक्ष आहे। संघटनात्मक काम अतिशय महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तम असलेला आमचा जिल्हा आहे। त्यामुळे इथे कुठेही राजीनामा किंवा कुठेही गद्दारी किंवा उलटा सुलटा काही प्रचार असं कुठेही एक सुद्धा कार्यकर्ता करणार नाही। मला वाटतं खडसे आधी काँग्रेसमध्ये काम करत होते। हरिभाऊ जवरे जे आहेत त्यांची बॅग घेऊन काँग्रेसचे जे आमदार होते त्यांचे ते फिरत होते, मी बघितलेलं आहे, ते काही संघाचे स्वयंसेवक होते, फार जुने कार्यकर्ते होते, असं काही नाही, असं नाही ते आपणही बघतात, आपल्यालाही माहिती आहे सगळं त्याचा पूर्व इतिहास। त्यामुळे खूप त्यांनी दगडं खाल्ले का खूप प्रतिकूल परिस्थितीत काम केलं, ते पक्षामध्ये आले, त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं 90मध्ये, मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा, आणि ते निवडून आले। काय केलं नंतर 95मध्ये सरकार आलं, त्यांना चांगले खाते मिळालेत, त्यांना इरिगेशनसारखं खातं त्या मिळालं, फायनान्ससारखं खातं त्यावेळेला मिळालं, एक्साईजसारखं खातं मिळालं, सगळ्यात जास्त खाते त्यांनाच मिळालेत। आणि त्यांनी कोणता प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे, कोणता असा वाईट काळ पक्षाचा बघितलेला आहे। आणि ते आता म्हणतात की ज्यावेळेला कुत्रं विचारत होतं पक्षाला, अहो तुम्ही आले त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा निवडून आले पक्षात प्रवेश घेतल्याबरोबर 8 दिवसामध्ये, हे आपण विसरू नका, हे लोकांना माहीत आहे। आणि 7-7 वेळा निवडून आल्यावर, एकदा 6 वेळा निवडून आल्यावर एकदा जर तुम्ही पडलात तर लगेच पक्षाच्या विरोधामध्ये पक्ष सोडतात। आणि म्हणून मला असं वाटतं की हा स्वार्थीपणा आहे। त्यांनी या बाबतीत कोणालाही शिकवू नये की पक्षाचा काळ कसा होता, काय होता, आणि मी काय कोणत्या परिस्थितीत काम केलं। अनेक कार्यकर्ते आहेत जुने की ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम केलं नाही, प्रतिकूल परिस्थितीमध्ये या पक्षामध्ये काम केलेलं आहे। त्यांनी बोलत आम्ही ऐकू, पण जे अगदी सगळे टाळूवरचं लोणी आणि मलाई खायला झालेत ते आम्हाला शिकवणार आहेत का? उमेदवार बदलाच्या बाबतीत कुठेही चर्चा नाही। आमच्याकडून रक्षाताईंना तिकीट देण्यात आलेलं आहे, स्मिताताईंना तिकीट देण्यात आलेलं आहे, त्यांच्या बदलाबाबत कुठेही चर्चा नाही आणि आमची मागणी पण नाही। खरं म्हणजे मनसे राज ठाकरे यांचा पक्ष आहे आणि आम्ही समविचारीच आहोत, म्हणजे युती झाली तर काही आश्चर्य वाटायला नको। आता आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस युती करू शकते, आमच्याबरोबर शिंदे गट, एकनाथजी शिंदेंचा त्या ठिकाणी येऊन आमचा मित्रपक्षच आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून जर अजितदादांबरोबर 40-45 आमदार येऊ शकतात तर राज ठाकरेंना आमचं तर आम्ही बेसिक आमचं सगळं बेस आमचा एकच आहे, आमची आयडिओलॉजी एकच आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही समविचारी आहोत। असं झालं, मला माहीत नाही होईल की नाही, पण असं झालं तर मला वाटतं आश्चर्य वाटायला नको पुन्हा। या बाबतीमध्ये मला कुठेही माहिती नाही, पार्लमेंटरी बोर्ड आहे, ते दिल्लीला गेलेले आहेत, ते या बाबतीमध्ये त्याचं ऐकून घेतील आणि विचार करतील आणि निर्णय देतील। मला वाटतं अजून भरपूर वेळ फॉर्म भरायला, अजून खूप उशीर आहे, वेळ आहे, निवडणुकीला तर अजून आपल्यापासून तर अजून 2 महिने आहेत। त्यामुळे मला वाटतं ही चर्चा होत राहील, 3 पक्ष आहोत, त्याच्यामध्ये चर्चा होईल, सगळ्यांची मागणी आहे आम्हाला जास्त जागा द्या म्हणून, पण यामध्ये आमचं पार्लमेंटरी बोर्ड जे आहे दिल्लीचं ते या बाबतीमध्ये निश्चित चांगला तोडगा काढेल
आणि आम्ही सगळे एकत्रितपणे लढू, एक दिलाने आम्ही लढू आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आश्चर्यकारक आकडा हे फिगर आपल्याला बघायला मिळेल. मला माहिती, पण मी माहिती घेतली, विचारलं, त्यांना निरोप दिला होता, त्यांच्या पीएकडे निरोप दिलेला होता, त्यांचा फोन बंद होता. मला वाटतं ते आज कोणी सांगितलं मला की ते बाहेरगावी आहेत म्हणून येऊ शकले नाही. निश्चित त्यांचा कुठे रुसवा फुगवा राहणार नाही, त्यांचा कुठे राग राहणार नाही. ते या ठिकाणी येऊन निश्चित पक्षाच्या प्रचारासाठी आमच्याबरोबरच फिरतील. भाजपच्या दोघी उमेदवारांनी पाय धरले तर खडसे आशीर्वाद देणार असं म्हटलेलं आहे. काय भाजपाचे दोघं उमेदवारांनी पाय धरले तर खडसे आशीर्वाद देणार आहे दोघांना? आम्हाला कोणाच्या आशीर्वादाची गरज नाही, आम्हाला कोणाच्याही आशीर्वादाची गरज नाही. तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा आणि किती मतं पडतात हे दाखवा. अशी डबल चाल चालायची नाही. आता डबल गेम नाही करायचा आपण. आता तुम्ही तर तिकडे आहात ना, तुम्ही सांगितलं ना आम्ही शरद पवार साहेबांबरोबरच आहे, तर तुम्ही तिकडेच राहा, तुमचा उमेदवार उभा करा आणि तुमची किती ताकद आहे ती दाखवा ना. तर आम्हाला जिल्ह्याला दाखवा, दोन्हीकडे दाखवा, जळगावला दाखवा, रावेरला दाखवा. सोयीचं राजकारण करू नका, सोयीचं राजकारण करू नका, पारिवारिक राजकारण करू नका. सब हमारे घर में, सब माल डिब्बे में. हे तुमचं आता हे बद झालं आहे मला असं वाटतं. आणि तशी भूमिका तुम्ही घेऊन लोकांना आता फार काळ तुम्ही वेडं बनवू शकत नाही. मूर्ख म्हणणार नाही मी, पण वेडं बनवू शकणार नाहीत. हा त्यांना सल्ला आहे का आपल्या वतीनं? हा खडसेंना सल्ला आहे आपल्या वतीनं? नाही, सल्ला गेला नाही. ते जे म्हणतात दोघी उमेदवार पाय धरायचं, आम्हाला काय करायचं पाय धरायची? तुमच्या उमेदवारांना तुमचे पाय धरायला लावा आणि तुमच्यामध्ये किती ताकद आहे ते आता आम्हाला दाखवा, लोकांनाही दाखवा. त्यांनी लोकसभेचं आव्हान पण दिलं होतं तुम्हाला, पण आता वैद्यकीय कारण त्यांनी माघार घेतली. हे बघा, मी त्यांच्यावर 30 वर्ष झाले राहिलेलो आहे. त्यांची काय ताकद आहे काय नाही. पक्ष सोबत होता, पक्षात होते म्हणून त्यांची ताकद होती. पक्ष सोडला काय त्यांचं राहिलं आहे? मी वारंवार सांगतो, त्याच्या गावातली 7 लोकांची ग्रामपंचायत ती सुद्धा त्यांची नाही आहे. दूध डेअरी त्यांची नाही, बँक त्यांची नाही, मुलीला सारी निवडून आणू शकत नाही आपल्या मतदारसंघातून. काय ताकद आहे त्यांची? पण काही काही वेळेला असं वाटतं की माझ्यामुळे सगळं काही आहे, मी आहे म्हणून पक्ष आहे. मला वाटतं त्याचा समज आता दूर झालेला असेल. पक्ष होता, भारतीय जनता पक्षात तुम्ही होतात म्हणून तुमची किंमत होती. आज तुम्ही पक्ष सोडून गेलात, आज तुम्ही कुठेही राहिला नाही, पार साफ झालेला आहात. त्यामुळे आम्हाला कोणाचा आशीर्वाद घेण्याची आणि आमच्या उमेदवारांना पाय धरण्याची गरज नाही. सतीश अण्णा पाटलांनी म्हटलं की सगळं दिल्लीमध्ये ठरलेलं की एकनाथ खडसेंनी तिकीट घ्यायचं नाही, भाजप आणि त्यांचं ठरलेलं आहे. कोणी त्यांनी घ्यावं ना. मी तर त्यांना म्हणतोय, आमचं आव्हान आहे, त्यांनी घ्यावं तिकीट, मुलीला द्यावं, त्यांनी उभं राहावं. त्यांना काही अडचण असेल त्याच्या तब्येतीची, त्यांनी मुलीला तिकीट द्यावं. आम्ही कुठे नाही म्हणतोय. सतीश पाटील म्हणतायत असं. नाही, सतीश पाटील काय म्हटले मला माहीत नाही. सतीश पाटीलचा कोणती माहिती असेल वेगळी तर मला माहीत नाही. पण आमचं ओपन चॅलेंज आहे, कोणी आमच्या समोर येऊन लढावं आणि मतं मोजावेत किती मतं होतात ना. ते आपल्या भाषणात तुम्ही म्हटलंय की काम असं केलं पाहिजे की खासदाराला परत लोकांनी मागणी केली पाहिजे. स्मितात उन्मेष पाटलांसाठी लोक मागणी करतायत, रस्त्यावर आलेत लोक. मला माहिती नाही या बाबतीमध्ये, तर मला तर कुठला फोन आला नाही अजून असं काही. सोलापूरच्या जागेसाठी प्रणिती शिंदे यांना भाजपकडून आग्रह केला जातो. कोणी म्हटलं त्यांनी नाव सांगावं. आम्ही कुठलंही त्यांना आवाहन केलेलं नाही, या म्हणून सांगितलेलं नाही आहे. आम्ही कुठे त्यांना म्हटलेलं नाही आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करावं. त्यांना उमेदवारी मिळालेली म्हणतायत, ते त्यांनी जाहीर केलेली आहेत. त्यांनी काम करावं, आपापल्या पक्षाचं काम आपण करावं. दोघंही मतदारसंघासाठी अद्यापही विरोधकांकडून उमेदवार दिले जात नाहीये. कुठे महाविकास आघाडीचा उमेदवार अजून पण जाहीर झालेला नाही. मी तेच सांगतोय की आता त्यांनी उमेदवार द्यावा. आतापर्यंत मोठ्या सिंहगर्जना करत होते, मी उभा राहतो, हा उभा राहतो. तर उभे राहा ना तुम्ही. मग आता का तुम्ही पळतात मैदान सोडून? तुम्ही मैदान सोडून का पळतात? तुम्हाला वाटतं ना आपली एवढी प्रतिमा आहे, आपली एवढी किंमत आहे या जिल्ह्यामध्ये, तर आपण उभं राहावं स्वतः. माझं आव्हान आहे त्यांना. आता उमेदवाराची शोधाशोध असे नावं येत आहेत की असं वाटतं की आता नगरपालिकेला आमाडून आलेला नाही, आता याचं नाव आता एकदम खासदारकीसाठी देत आहेत. तर काय बोलावं या विषयावर आता मी? तुम्ही सगळे साक्षीदार आहेत या सगळ्या गोष्टींचे. हो, अनिल चौधरींनी म्हटलंय जामनेरमध्ये सगळ्यात जास्त लीड मिळणार आहे. कोणाला? अनिल चौधरी. कुणाला? संतोष अनिल चौधरी कोणत्या पक्षात आहे सध्या? तुम्हालाच माहिती. ते आमच्या बरोबर आहेत, आमच्याबद्दल म्हटलं असेल त्यांनी. भाऊ राहुल गांधी विनोद असं करा की त्याच्यावर हसू येईल, असं करा ना. भाऊ राहुल गांधींनी जे वक्तव्य केलंय शक्यबद्दल, तर त्याच्यावर मोदींनी पण दुःख व्यक्त केलंय. मोदींनी म्हटलं की बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला सुद्धा दुःख झालं असेल, असं वक्तव्य राहुल गांधींनी सभेत केलं. काय केलं? शक्तीचा शब्दाचा प्रयोग केला त्यांनी. शक्ती शब्दाचा प्रयोग केला राहुल गांधींनी भाषणामध्ये. मी ऐकलं नाही खरं. उल्लेख केला म्हणजे नारी शक्तीचा अपमान केला असं मोदींनी आरोप केला आणि ही शक्ती राहुल गांधी आणि काँग्रेसला पाडेल असं मोदींनी म्हटलं. मला वाटतं राहुल गांधीकडून अपेक्षा काय आहे? ते काय बोलतात त्यांना त्यांचं समजत नाही.
त्यानंतर पार्लमेंटमध्ये काय बोलतात, जाहीर सभेत काय बोलतात, बाहेर देशात जाऊन काय बोलतात. मला वाटतं लोकांना त्यांच्याकडून काही चांगलं बोलण्याची अपेक्षाही नाही आहे. राहुल गांधी म्हणजे आता काय ते म्हणतात, मी पंतप्रधान ते स्वतःच म्हणतात, आणि उद्धवजी दोघं एकमेकांना म्हणतात ते की तू का मी का तू. कारण राऊत म्हणतात की उद्धवजी होऊ शकतात पंतप्रधान म्हणून, तर त्यांनी स्पर्धा आपसातली. पण लोकांना त्यांच्याबद्दल कुठेही सहानुभूती नाही आहे आणि लोक त्यांचं ऐकत नाही. ऐकल्यावर काही फार सिरियसली त्यांना घेते नाही राहुल गांधींना. हो, तुम्ही भाषणात तुमच्या विधानसभा उमेदवारीचा उल्लेख केला की 7व्यांदा आता मी विक्रम करणार आहे. 1 लाखाने हां 7व्यांदा मी विक्रम करणार आहे. विधानसभा उमेदवारीचा तुम्ही उल्लेख केला आहे. 1 बघू लाखाने ना, घोडा मैदान समोर आहे बघा, 1 लाखाने येणार म्हटलं. घोडा मैदान समोर आहे ना. भाऊ, उमेदवारी निश्चित आहे का भाऊ? वेळ आहे का आता काही फार, भाऊ, उमेदवारी निश्चित आहे का? पक्षाने दिली तर. थेट म्हटलं ना भाऊ. आमच्याकडे पार्लमेंटरी बोर्ड आहे, पण मला अपेक्षा आहे की देतील म्हणून. दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर जो उभा राहील तो 1 लाख मताने निवडून जाईल. भाऊ, जर समजा तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली तर महाजनांचा हात उत्साह राहील का? 1,10,000 निवडून येईल, परत 10,000 ॲड होतील. मी असा माणूस नाही आहे की तिकीट दिलं की लगेच भाग जाओ. तुम्हाला हे बघायला मिळाली तर. गिरीश महाजन त्यातला नाही आहे. माझे काही तत्व आहे, काही आयडिओलॉजी आहे, आम्ही त्याच्यावर चालतो. आम्ही असे संधी साधू नाही. तिकीट नाही मिळालं की पळा इकडे, पळा तिकडे, परत काही होती का तिकडे, मग येऊ द्या मला. हां, असं आहे का आपलं काम? असं आपलं काम नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.